आता आपण सुपरफास्ट 100 या बुलेटिनकडे वळतोय। पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताची नक्कल केली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरामध्ये पाकिस्तानने आता आपल्या प्रतिमेला वाचवण्याकरता आंतरराष्ट्रीय मंचावर शांततेचा संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलेला आहे। पाकिस्तानने सुद्धा शांततेचा प्रचार करण्याकरता शिष्टमंडळ पाठवण्याचा विचार केलाय। भारत सरकारने सिंधू जलकरार स्थगित केलाय। त्यानंतर आता चिनाब नदीचं पाणी जम्मू काश्मीरमधील छोट्या कालव्यांमधून वळवण्याचं काम सुरू आहे। हे कालवे शहर आणि गावांच्या आसपासच्या भागातून जाणार आहेत। अशातच चिनाब नदीचे पाणी या भागात आल्यावर या भागातली जमीन अधिक सुपीक होण्याचा अंदाज आहे। पाकिस्तानी पत्रकार मोईद पीरजादा यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे खोटे दावे उघड केले। पाकिस्तान भारतात कधीही हल्ला करू शकला नाही, तर भारताने 24 पाकिस्तानी ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याचं ते म्हणाले। पाकिस्तानने अमेरिकेकडे युद्धबंदीची विनंती केली होती असेही मोईद पीरजादा यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यानंतर पाकच्या कुरापतीही सुरूच राहिल्या। त्यामुळे सलग 3 दिवस झालेल्या कारवाईत भारतीय लष्कराने पाकची दाणादाण उडवून दिली। पाकिस्तानने रावळपिंडीसह हवाई दलाच्या अनेक तळांच्या दुरुस्तीकरता निविदा काढल्या। त्यामुळे भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी तळांच्या झालेल्या नुकसानीची एक प्रकारे कबुलीच मिळालेली आहे। कल्लार, कहर, रिसालपूर सह अन्य काही महत्त्वाच्या तळाच्या दुरुस्तीकरता निविदा काढण्यात आलेल्या आहेत। भारत पाकला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे। भारत चिनाब नदीवर असलेल्या रणबीर या धरणाची लांबी वाढवण्याच्या तयारीत आहे। पाकिस्ताननेही काश्मीरच्या मुद्द्यावर जगभरात राजकीय नेत्यांचं प्रतिनिधी मंडळ पाठवणार आहे। बुलावल भुट्टोंच्या नेतृत्वात जगभरात हे पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत। गुजरातच्या बनासकांठा इथं व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानच्या ग्रेनाइटवर बहिष्कार घातला। व्यापाऱ्यांनी जनतेला स्वदेशी मार्बलच खरेदी करा असं आवाहन केलेलं आहे। वर्ध्याच्या देवळीत भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली। माजी खासदार रामदास तडस आणि आमदार राजेश बकाने यांनीही यात्रेत सहभाग घेतला। डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला। दरम्यान भारत मातेचा जोरदार जयघोष करण्यात आला। कराडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून वेगवेगळी तिरंगा रॅली काढली जाते। भाजपच्या वतीने आज तिरंगा रॅली काढण्यात आली, तर पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या सूचनेनुसार शिवसेनेकडून मंगळवारी रॅली काढली जाणार आहे। त्यामुळे महायुतीत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। नागपूरमध्ये भाजपच्या वतीने भारतीय सैनिकाच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली। नागपूरच्या खापरखेडामध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। जय हिंद यात्रा काढा पण त्याची राजकीय यात्रा करू नका अशी टीका फडणवीसांनी केली आहे। एकीकडे जय हिंद यात्रा काढायची आणि दुसरीकडे सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ शिराळ्यामध्ये भाजपकडून तिरंगा रॅली काढण्यात आली। भारत मातेच्या जयघोषात शिराळा नगरी दुमदुमून गेली। बीडच्या आष्टी शहरात आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभाग घेतला। केंद्राच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार नाहीये, यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली। शिष्टमंडळ हे देशाच्या वतीने चालतं, पक्षाच्या वतीने नाही असं अजित पवार म्हणाले।
उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यातील कळवणच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र येवल्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यामुळे मंत्रिपद डावलल्यामुळे भुजबळ अजितदादांवर अजूनही नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली। यावेळी लक्ष राहू द्या आमच्यावर असं म्हणत दादांनी हर्षवर्धन पाटलांशी मिश्किल संवाद साधला। सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। या शिष्टमंडळात सगळ्यात नंबर 1 ची व्यक्ती कोणी असेल तर ते शशी थरूर आहेत। त्यांनी युनायटेड नेशन्समध्ये काम केलेलं आहे, परंतु भाजपनं हा विषय आता राजकीय केला असं राऊत म्हणाले। संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदेंवरही घणाघाती टीका केली। उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव एका शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत, हे महाशय परदेशात जाऊन देशाची काय बाजू मांडणार असा सवाल त्यांनी विचारला। इतक्या घाईघाईने हे करायचं गरज नव्हती असंही राऊत म्हणाले। शिवसेना उभाठाचे लोकसभेत शिंदे गट आणि शरद पवार गट याच्यापेक्षा जास्त खासदार आहेत। आमच्या खासदाराला शिष्टमंडळात पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का असा सवाल राऊतांनी केला। एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळवायला हवी अशी मागणी त्यांनी केली। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला। कसाबच्या खाली तेच असतील म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं असेल असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं। तसंच राऊतांच्या ईडीसोबत पंगा घेणारा मी शेवटचा माणूस आहे या विधानावरही गुलाबराव पाटलांनी खोचक टीका केली। संजय राऊत यांचा आता महापुरुष म्हणून सत्कार केला पाहिजे असं पाटील म्हणाले। यावर्षीच्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा झाली आहे। संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्रानं बाजी मारली आहे। महाराष्ट्रातील 7 खासदार यंदा संसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत। सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, नरेश मस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। आपण अजून काही महत्त्वाच्या घडामोडींकडे वळतोय। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकारने तोडगा न काढल्यास थेट अलमट्टीवर धडक देऊ असा इशारा काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी दिला। कोल्हापूरच्या उदगाव टोलनाका इथं सांगली कोल्हापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी सतीश पाटलांनी हा इशारा दिला। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली। यावेळी आमदारांसह सर्वपक्षीय अलमट्टी धरण कृती समितीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, त्यामुळे सतीश पाटलांनी आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर ठिय्या मारला। यावेळी त्यांच्यासोबत आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यासह अनेक आमदार खासदारांसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान जोपर्यंत बैठकीकरता लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका घेतल्यावर अधिकाऱ्यांनी लेखी निमंत्रण दिल्यावर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आलं। तर लोकांनी आणि शेतकऱ्यांनी आज अंकली पुलावर चक्काजाम आंदोलन केलं होतं। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार या चक्काजाममध्ये उपस्थित होते। हजारोने या ठिकाणी दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित राहिले होते आणि म्हणून राज्य सरकारला आमची मागणी आहे की कर्नाटक सरकारची चर्चा करावी आणि चर्चा करून या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या संदर्भात त्याचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला काय नुकसान पुराच्या माध्यमातून होतोय ह्याचा अभ्यास करून तात्पुरता तो या ठिकाणी निर्णय स्थगित करावा। केंद्र सरकारशी चर्चा महाराष्ट्र सरकारने ताबडतोब करावी। आता आपण टॉप 18 बातम्या बघूयात। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। रजा सिद्दीक प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे। एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडून तपासाची कागदपत्र आणि इतर तपशील घेतला ताब्यात। धाराशिव शहरात जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच। जप्त केलेली दारू नष्ट करण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने पाळली नसल्याची नागरिकांची तक्रार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका आरोपीला ताब्यात। सेवन गटातील आबासाहेब पवार याला अटक करण्यात आली असून आबा पवार ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजपचा माजी नगराध्यक्ष बापू कनेचा भाचा। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यातील
कळवणच्या दौऱ्यावर असताना छगन भुजबळ मात्र येवल्याच्या दौऱ्यावर, त्यामुळे मंत्रिपद डावलल्यामुळे भुजबळ अजितदादांवर अजूनही नाराज असल्याची चर्चा. अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सरकारनं तातडीनं तोडगा काढावा. तोडगा न काढल्यास अलमट्टीवर धडक देण्याचा सतेज पाटलांकडून इशारा. आता आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळणार आहोत. त्याआधी महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. जय हिंद यात्रा काढा, पण सैन्य दलाचं मनोबल खच्ची होईल अशी वक्तव्य करू नका. राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेपेक्षाही आमचे खासदार जास्त, तरीही शिष्टमंडळात का स्थान नाही? संजय राऊतांनी विचारला केंद्र सरकारला सवाल. भारताचं शिष्टमंडळ जगभरात जाणार असल्यानं पाकला भरली धडकी. भारताची नक्कल करत दहशतवाद्यांची पाठराखण करण्याकरता बिलावल भुट्टो आणि झरदारींनी पाठवणार परदेशात. अंबेजोगाई येथील रुग्णालयात जाऊन मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट. आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं जरांगेंनी दिली ग्वाही. बेदम मारहाणी, शिवराज जखमी. सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदाच भूषण गवई मुंबईत. पोलीस कमिशनर, चीफ सेक्रेटरी अनुपस्थित असल्यानं गवईंनी व्यक्त केली नाराजी. अलमट्टीची उंची, ज्याबाबत तोडगा काढा, अन्यथा धरणावर धडक देऊ. सतेज पाटलांचा सरकारला इशारा. चक्काजाम आंदोलन घेतलं मागे.